वाव, काय मस्त वाटायले बाबा. पाणी वगैरे सगळं चांगलं आहे, एकदम मस्त पाणी पडायले, थंडगार वातावरण झालं. नमस्कार मित्रांनो, मी आहे शिवम साळुंके. तर आपण आहो वसमतच्या रेल्वे स्टेशनवर आणि आम्ही जात आहोत सर्वजण शेगावला. तर मिल्टा बे मिल्टा 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 पावर, मिल्टा पावर, मिल्टा पावर. फ्री फायर मित्रांनो, हे शेगावचं बस स्टँड रेल्वे स्टेशन आणि आम्ही आता जस्ट निघालो आहे मंदिराच्या निवासस्थानाकडे. तर तिथं लगेच बघूत. आता बघू शकता इथल्या जवळपासचा एरिया. मित्रांनो, आम्हाला तिथे ॲटोवाले विचारत होते जायचं का, इथे जायचं का, तिथे जायचं का. आम्ही म्हणालो नाही, कारण इथून पुढे गेल्याच्या नंतर थोड्याच वेळाला हे भेटणार आहे, आपल्याला रूम भेटणार आहे. दाखल जुने काय म्हणताय माझे मित्र. तर बघू शकता इथला नजारा कसा आहे शेगावचा. आम्ही पायी जाणार आहे, थोड्या वेळाने रूम करणार आहे आणि तिथे मंदिराकडे जाऊन एकदा येणार आहे आणि परत एकदा दर्शनाला जाऊन येणार. छत्रपती महाराज श्री अग्रेसर चौक आणि इथं मूर्ती पण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. हा चौक लागतो इथं शेगावमध्ये. हे आम्हाला लागलेलं आहे मित्रांनो, भक्तिनिवास गजानन महाराज. चला, भक्तिनिवास लागलेला आहे आपलं. अशा प्रकारे खूपच छान असं सुंदर लागलेलं आहे. खूपच छान असं भक्तिनिवास आहे. आम्ही इकडे जात आहोत. बघा मित्रांनो, खूपच यात्री आहेत इथं. आम्ही इथं रांगेला लागलेलो आहोत आणि ही बस फ्रीमध्ये आहे. तर आम्ही जाणार आहे बसने.
इतक्या गर्दीमध्ये कशी तरी आम्हाला बस भेटलेली आहे आणि आम्ही इथं लाल परीपेक्षा जास्त गर्दी आहे बरं. आणि आमची बस आता निघत आहे. आम्ही सध्या बसमध्ये आहे. मागे आहे देवस्थान तर आम्ही आता जाणार आहोत. मित्रांनो, आताच आम्ही या PMP मधून PMP नाही सॉरी फ्रीच्या बसमधून उतरलेलो आहोत आणि आता आम्ही जाणार आहोत लगेच रूम करायला. 716 मार्क घे पडली की त्याला एकच मार्क केला. वाट खाली हो अच्छा ठीक आहे. फोटो म्हणा ब्लॉग आपला. पाणी आलं रे. पडत आहे बाहेर. गार वाटत मित्रांनो, सुंदर असा पाऊस पडत आहे आणि आम्ही या पावसामध्ये खूपच एन्जॉय करत आहोत. आता आमची बस आलेली आहे आणि आम्ही निघणार आहोत परत रेल्वे स्टेशनकडे. आम्हाला बस सोडणार आहे. आपला असं गेट आलेलं आहे. इकडून यायचं पार्किंग लावायची गाडीची व्यवस्था केलेली आहे आणि इथे आपलं आनंद सागरचं गेट आहे. पलीकडनंही रस्ता आहे आणि इथून आपण जात आहोत. खालीन रस्ता आहे असा. आपण वाचू शकता पाटी वगैरे काय लिहिलं ते. हे बघू शकता आपण किती मस्त लगे रस्ता गेलेला आहे वरून आणि आम्ही इथून खालून जात आहोत. हे सर्वजण असेच सगळेजण हिंडणारे आहेत. माझे मित्र हिंडणारे आहेत सगळेजण. चल बाबा चल. वाव, बघू शकता मित्रांनो किती मस्त असा आनंद सागर आपल्याला बघायला मिळेल आणि इथून पुढे खूप छान व्ह्यूज येतील. मस्त मस्त एरिया आहे इथं.
खूपच करमत आहे. खूप छान छान नवीन नवीन प्रकारचे झाडं बघायला मिळत आहेत. ब्लॉगमध्ये बनत राहा. खूपच भारी असा नंबर 1 लगे छान वाटत आहे सध्या. अजून नवीन नवीन काय दाखवतो, क्लिप्स टाकतो लगेच. खूपच छान अशी गाडी, छोटीशी नवीन प्रकारची गाडी आपल्याला बघायला मिळेल इथे. हे मित्रांनो सध्या आपलं आनंदसागर म्हणजे सर्व गोष्टी याच्यातल्या चालू नाही झालेल्या आहेत. सध्या काम चालू आहे, त्याच्यामुळे मधामध्ये तिकडे कॅन्टीन वगैरे पहिले चालू होतं, पण आता सध्या काही काम असल्यामुळे ते बंद केलेलं आहे. तर टुरिस्ट इथे जाऊ नाही शकत, ते मी पण दाखवू नाही शकत तुम्हाला, सॉरी. नंतरच्या ब्लॉगमध्ये कधीतरी दाखवत मित्रांनो, ते ओपन झाल्याच्यानंतर. ठीक आहे मित्रांनो. हे आमचा दुसरा ब्लॉगर, छपरी ब्लॉगर. जहाँ भी उठे सुटे करते रहते हैं, मोबाइल निकाला और करते शूटिंग. यहाँ पर स्नॅप डाल, वहाँ पर स्नॅप डाल. हे बघा मित्रांनो, खूपच लोक येऊन बसलेले आहेत सकाळपासून इथे. आता जस्ट 10 मिनिट झाले उघडलं, पण एवढी गर्दी आत्ताच झालेली आहे. आणि हे आम्ही आता सध्या हे पण बघत आहे इकडं. इकडं बघा, हे पहिले इकडून आलो होतो ना मी याच्या अगोदर एकदा, तेव्हा मित्रांनो इकडून गेट होता आणि इथे पाणी वगैरे चालू होतं. पण आता सध्या यांचं काम चालू असल्यामुळे पाणी वगैरे थांबवलेलं आहे. आणि या गेटमधून पहिले येत गेले टुरिस्ट, पण आता सध्या त्यांनी बंद केलेलं आहे. अशा मूर्त्या वगैरे बघू शकता तुम्ही. वेगवेगळ्या आपल्या संतांच्या, महाराजांच्या संस्कृती आपली जपलेली आहे. फारच छान असं इथे केलेलं आहे. आणि टुरिस्ट इथे फोटोज वगैरे घेत राहतात, सेल्फी. इथे आले आले आपल्याला गणपतीचं मंदिर लागते दर्शनासाठी. भाविक जातात इकडे. चपला बुटा काढण्यासाठी आहे स्टँड. खूपच छान मंदिर आहे. मध्यस्थानी आले आले आपल्याला लागून जाईल. काय झाला का ब्लॉग? नाही भाऊ, हा खूप थकलो. घ्या ना मला जाऊन एक घ्या ब्लॉग. थोडंसं करायला पाहिजे होतं. खूप मेहनत होत आहे यार, कम येत आहे. हे आमचा लेकरू रात्रंदिवस मेहनत करायला यूट्यूबवर, चॅनलवर, पण काय सांगावं गाजन चले. मित्रांनो लाईक, आम्हाला गाईस करा. चॅनलचं नाव आहे साळुंके, विठू साळुंके याच्या आयडीचं नाव आहे, चॅनलचं नाव आहे. याला सपोर्ट करा आणि मलाही सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची गरज आहे. धन्यवाद मित्रांनो. चला. तिथूनच लेफ्ट साईडला आल्याच्या नंतर हे आपलं शिव मंदिर लागते. अशी आपली एंट्री गेट. हे खूपच छान असं मंदिर. हे नंदी महाराज आपल्या महादेवाचे अखंड भक्त होते. इकडूनही नंदी महाराज आहेत, इकडूनही नंदी महाराज आहेत. चारीकडून नंदी महाराज आहेत. हे मंदिराचे फोटो, मधात मंदिर, फोटो घेण्यास अलाउड नाही. धन्यवाद. हे नंदी महाराज आणि याच्या काठाला खूपच छान असं वातावरण आणि अशा मूर्त्या आहेत छोट्या छोट्याल्या या मंदिरावर. हे मंदिराचा दगड, फरशी काय ते खूपच छान आहे स्ट्रक्चर.
हे अशा मूर्त्या आहेत छोट्या छोट्याल्या महादेवाच्या. राम राम बोला, राम राम बोला. राम 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 राम. नाम आहे जया काशी, जेथे राहे तेथे काशी. नाम आहे जया काशी, जेथे राहे तेथे काशी. ऐसा नामाचा महिमा, जाणे वाल्मिकी शंकर उमा.